नाशिक जिल्ह्यातली ही धक्कादायक बातमी म्हणजे कृषी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा झालेला आहे असं समोर येत आहे। शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज ॲग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात घातला गेलाय। पशुखाद्य तयार करण्यासाठी केला जात असलेला हा वापर आता उघड झालाय। गाझियाबाद आणि कोलकाता परिसरातून लाखोंचा कृषी अनुदानित युरिया आलेला होता। 90 मेट्रिक टन युरिया जप्त करण्यात आलाय। कृषी विभागाच्या अहवालानंतर दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालाय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासूनचा हा सगळा घोटाळा सुरू होता। कृषी मंत्र्यांच्या या सगळ्या जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलेलं आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर केंद्राचं पथक आणि नाशिकचे जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये पाहणी करण्यात आलेली होती, ज्या ठिकाणी पशुखाद्य तयार केलं जातं। आणि अशा सर्व परिस्थितीच्या पाहणीच्या दरम्यान जो युरिया वापरला जातो तो युरिया नेमका कोणता आहे याबाबतचे जे व्यवहार करण्यात आलेला होता त्याची काही कागदपत्रांची पूर्तता संबंधित कंपनी करू शकलेली नव्हती। आणि त्या सगळ्या अनुषंगाने तपास करत असताना हा युरिया सरकार कडून शेतकऱ्यांना जो दिला जाणारा युरिया आहे तो असल्याचं उघडकीस आलेलं आहे। प्रामुख्याने कोलकाता आणि गाझियाबाद या ठिकाणाहून युरिया तो थेट नाशिकमध्ये पोहोचवला जात होता। त्यामुळे सबसिडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवला जाणारा जो युरिया होता तो युरिया थेट अशा कंपन्यांच्या घशामध्ये घातला जातोय आणि कोट्यवधी रुपये या कंपनीचा फायदा करून दिला जातोय। त्यामुळे साहजिकच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही प्रशासकीय पातळीवरचे अधिकारी कर्मचारी देखील सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा स्वरूपाचा हा मोठा घोटाळा घडलाय आणि त्या सगळ्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। येत्या काळामध्ये या घोटाळ्याची व्याप्ती देखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे हा तपास नेमका कोणत्या अनुषंगाने आणि कसा होतो हे बघणं महत्त्वाचं असेल। रिद्धी जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी किरण। कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये कोट्यवधींचा युरिया घोटाळा झाल्याचं समोर येत आहे। 90 टन युरिया हा खासगी कंपनीच्या घशात घातला गेलाय। पशुखाद्य तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जात होता असं समजतंय। गाझियाबाद तसंच कोलकाता या ठिकाणाहून हा सगळा युरिया आलेला होता। आढळून जे बिल आढळून आले तर त्यांनी टेक्निकल ग्रेडचा युरिया हा 24 रुपये ते 27 रुपये प्रति किलो असा दाखवले होते दर। पण वस्तुस्थिती तसं न बघता ते रेट हे 48 रुपयापर्यंत असू शकतात असा तो अंदाज आला। नंतर मग त्याचे शॅम्पलही काढले आणि शॅम्पल लॅबमध्ये तपासले असता हे निदर्शनास आलं का हा युरिया हा शेती वापराचाच कोटेड युरिया होता का जो त्यांनी इंडस्ट्रियल यूज करता पशुखाद्याकरता वापरला। ही गोष्ट अतिशय कायद्याचं उल्लंघन करणारी होती। त्याकरता सगळं डॉक्युमेंटेशन पंचनामा करून संबंधितांवरती आपण जे खत नियंत्रण कायदा आहे ते इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट आहे त्याच्यानुसार आपण संबंधितांवर गुन्हे दाखल केलेले आहेत। आपण बघतोय कृषी मंत्र्यांच्याच नाशिक जिल्ह्यामध्ये युरियाचा हा कोट्यवधींचा घोटाळा समोर आलेला आहे। शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज ॲग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात घातला गेलाय। पशुखाद्य तयार करण्यासाठी त्याचा वापर होत होता। गाझियाबाद आणि कोलकाता परिसरातून लाखोंचा कृषी अनुदानित युरिया आला होता। 90 मेट्रिक टन युरिया जप्त करण्यात आलेला आहे। कृषी विभागाच्या अहवालानंतर दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। कंपनी संचालक, युरिया पुरवठादार कंपन्या, वाहतूकदार अशा 9 जणांवर गुन्हे दाखल झाले। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। किरण, या सगळ्या संदर्भात आता प्रशासनाने दखल घेतली गेलेली आहे का? काही कारवाई या सगळ्या संदर्भात झाली आहे का? खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये दिंडोरीमध्ये जे कोलकाता आणि गाझियाबाद या ठिकाणाहून जे सप्लाय करतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जे पशुखाद्य तयार करण्यासाठी वापरला जाणारा जो युरिया असतो त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि अशा सगळ्या अनुषंगाने तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विविध या सगळ्या अनुषंगाने आता तपास केला जाईल आणि यामध्ये प्रामुख्याने या सगळ्या सप्लायर सोबतच आणखी कुठलं मोठं रॅकेट या सगळ्या संबंधी असेल का याबाबतचा आता तपास आणखी निष्पन्न होईल। निश्चित। किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।